मुंबई कोस्टल रोड करता 9,000 खारफुटीच्या झाडांची तोड होणार आहे। स्थानिक नागरिकांनी मात्र याला विरोध केलाय। खारफुटीच्या झाडं किंवा खारफुटीचा हा सगळा परिसर वाचवण्याकरता आता मोहीम हाती घेतली जाणार आहे। विकास प्रकल्पांच्या नावाखाली वृक्षतोड होणं हे निंदनीय आहे असं म्हणणं आहे। बातमी राजकीय वर्तुळातली आहे। नेत्यांनी अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केलेली आहे, पण या सगळ्या संदर्भात चौकशी काही होणार नाही असं राऊत म्हणतायत। पाहूया आपण। तपास होणार नाही, तपासातून काही निष्कर्ष निघणार नाही। रोहित पवार यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यातल्या कोणत्या मुद्द्यावर तपास झालाय किंवा झाला नाही हे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही। अजित पवार ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीमध्ये सुद्धा एक अदृश्य हात आहे। त्या कंपनीमधली बेनामी इन्व्हेस्टमेंट, बेनामी मालक कोण आहेत याचा आधी तपास व्हायला पाहिजे। आपण या क्षणी पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राफेल आणि सुखोईचं प्रात्यक्षिक, विमानांचं विशेष हवाई प्रात्यक्षिक या ठिकाणी पार पडत आहे। आसाममध्ये इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचं उद्घाटन करण्यात आलंय आणि त्याच अंतर्गत ही प्रात्यक्षिकं पार पडली जात आहेत। काही वेळापूर्वी आपण जी बातमी पाहिली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, ते देखील अर्थात याच कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीनं हेलिकॉप्टरच्या साह्यानं वेगात मदत पोहोचवली जाऊ शकते त्याचे प्रात्यक्षिक। हे प्रात्यक्षिक या ठिकाणी केलं जात आहे हेलिकॉप्टरच्या साह्यानं। मोदींच्या उपस्थितीत राफेल सुखोई या विमानांचं विशेष हवाई प्रात्यक्षिक आपण या क्षणी पाहतोय। बातमी राज्यातली आहे। नेत्यांनी अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली होती, त्यावर राऊतांनी काय भाष्य केलं ते नुकतंच आपण पाहिलं। पण राष्ट्रवादीच्या मुद्द्यावर देखील खासदार संजय राऊत भाष्य करतायत। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर आनंदच आहे, पण विलीनीकरण होईल असं वाटत नाही असं खासदार संजय राऊत यांचं म्हणणं आहे। अमित शहांच्या इच्छेनुसार होणार। प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतात तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलतात। यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहांकडे, फडणवीसांकडे सुद्धा नाही, अमित शहांकडे आहे। हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही। भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलीनीकरण झालं त्या पक्षाचं भाजप बरोबर विलीनीकरण, हे तुम्हाला मी सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।